ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. गेले 2 दिवस आपण श्री गुरुचरित्राबद्दल काही विचार मंथन म्हणा, संवाद म्हणा करण्याचा प्रयत्न करीत होतो. आज त्या मालिकेतलं तिसरं पुष्प, तिसरं हे बिल्वपत्र भगवान श्री नरसिंह सरस्वतीच्या चरणी अर्पण करण्याचा योग आपल्यामुळे आला. आपल्या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. माझ्या विषयाकडे वळतो मी. मागच्या वेळेस आपण असं पाहिलं होतं की श्री अवतार हा कसा झालेला आहे, तो शिव पूजेतून कसा झाला आहे. जे व्रत आहे याचं दिलेलं आहे, शनी प्रदोषाचं व्रत, त्या व्रतातून झालेलं आहे. हे श्रीपाद श्री वल्लभाने त्या अंबिका मातेला सांगितलं की तुला बालपणी लहानपणी सर्वज्ञ पुत्र पाहायचा असेल आणि माझ्यासारखा पाहायचा असेल तर तू शनी प्रदोषाचं व्रत कर. आणि स्वतः श्री गुरु आपल्या आईला सांगतात आहे. बालपणीचे मौंजबंधन झालेलं आहे आणि ते काशी यात्रेला निघालेले आहेत आणि त्यावेळेस ते आपल्या मातेला दर्शन दिलं. जेव्हा मातेने फारच आग्रह केला तेव्हा श्री गुरु म्हणतात आहे की तू माझी आठवण काढ, मी तुझ्याजवळच आहे. दत्तात्रय स्मरण मात्र आहे, नुसतं स्मरण केलं की दत्तात्रय आपल्या जवळ येतो. हे गुरुची भाग आहे. हे आपल्या आईला दिलं त्यांनी वचन आहे. आणि हे वचन जाता एक मुद्दा सांगतो. कारंज्याला देवाचा जन्म झाला आणि कारंज्याला ज्या ठिकाणी झाला ते घोड्यांचा वाडा. कालांतरे तो मूळ काळे घराण्यातलं गुरु महाराजांचं. कालांतरे ते घोडेकडे आला. तो वाडा आधी आहे, तिथे देवाचं मोठं मंदिर आहे. आणि ज्या ठिकाणी देवाचा जन्म झाला ती वायव्य दिशेला एक खोली होती. मी ती खोली पाहिली आहे लहानपणी. आणि त्या खोलीत जात असताना अशी भिंत जी असते, म्हणजे खोलीची जाण्याची भिंत, त्याच्यावर संपूर्णपणे चित्र रंगीत केलं होतं. आणि ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे की श्री गुरु काशीला निघालेले आहेत आणि आपल्या आईवडिलांना ते भाग देतात की मी येतो आहे, मी पुन्हा येईल, मी पुन्हा 21व्या वर्षानंतर इथे येणार आहे. हे श्री गुरु तिथे सांगून राहिलेलं आहे. त्या प्रसंगाचं ते अतिशय सुंदर चित्र होतं. आता आहे की नाही मला माहीत नाही ते, पण भिंतीवर काढलेलं आहे, कदाचित आजही असेल. तर आपल्यासमोर एक गोष्ट यावी म्हणून मी तुमच्या हे केलं. आपला मुद्दा असा आहे की श्री गुरूंनी आपल्या आईला काय सांगितलेलं आहे. ते म्हणतात की हे माते, तुवा आराधिला शंकर, तू शिवाचं व्रत केलं ना म्हणून आम्हा करविला अवतार, आम्हाला यावं लागलं. म्हणजे शिवव्रताच्या याच्यातून मी इथे आलेलो आहे. ही आपल्या मूळ स्वरूपाची खूण दत्तात्रयाने नरसिंह सरस्वतीने वारंवार सांगितलेली. पुढे गाणगापूरला ते जेव्हा गेले आणि ते गाणगापूरला गेले असताना हिप्परगेचा तो नरहरी जो ब्राह्मण होता, हिप्परगे गाणगापूरपासूनचा खेडेगाव, तर त्याला कळलं की गुरु महाराज आले. इतर ब्रह्मवृद्धाने आवाज ते गुरु महाराज आले, तुम्ही दर्शनाचा हट म्हणे, मी कुठे जात नाही, माझा शिव आज माझा देव आहे. आणि तो आपल्या शिवपूजा करायला कर्मठ ब्राह्मण होता, निष्ठावान होता, पवित्र होता. आणि त्याला काय दिसलं की आपण ज्याची पूजा करतो तो शिवशंकर इथे आपल्यासमोर उभा आहे, शिवपिंडीवर उभा आहे त्या ठिकाणी अगदी. म्हणजे आपण शिवशंकर आहोत हे त्या नरहरी ब्राह्मणाला पुन्हा देवाने प्रगट केलं. ही गोष्ट वारंवार गुरुचरित्रात दिसली. आणि ते होत असताना जेव्हा श्री गुरु दक्षिणेकडे यायला निघाले तेव्हा ते गोदा तीरावर वासर ब्रह्मेश्वरी आलेले. आणि वासर ब्रह्मेश्वरी आल्यानंतर सायनदेवाची त्यांची भेट झालेली आहे. सायनदेव तिथे एका यवनाच्या पदी नोकरीला होता. तो अतिशय त्रास देत असे. तेव्हा श्री गुरुने त्याला सांगितलं की तू भयविरहित म्हणून त्याच्या दर्शनाला जा. आणि पुढे तो कथाभाग आलेला आहे. आणि मग तिथे काय म्हणतात त्या श्री गुरु, आमचे स्थान असे दक्षिण देशी, तर आपण 15 वर्षानंतर पुन्हा भेटणार आहोत, हे त्या सायनदेवाला ते सांगतात. म्हणजे ती जी घटना आहे वासर ब्रह्मेश्वरची ती, आणि त्याच्यामध्ये 12 वर्ष वाडीचा वास देवाचा आणि नंतर गाणगापूरचा, हे जे आपण पाहिलं हा कालखंड, तर आपण दक्षिण देशी आहोत. माझं स्थान दक्षिण देशी आहे. आणि हाच भाव पुन्हा देवींना, म्हणजे त्या योगिनी ज्या आहेत
त्या योगिनींना श्री गुरु सांगतात की आमचं स्थान पलीकडे आहे, आम्ही इथे मुक्कामाला काहीच वेळेपुरतं आलेलं आहे वाडीला, आमचं खरं स्थान गाणगापूर आहे. हे गाणगापूर काय, हे गाणगापूर काय, याचा अर्थ काय? आणि तिथे ते माझं स्थान आहे असं नरसिंह शास्त्री का बोलून राहिलेलं आहे? ते स्वतः समोर राहिले की माझं स्थान दक्षिणेतलं आहे. आपण असं पाहिलं आहे, गाणग हा कन्नड शब्द आहे आणि आजही कर्नाटकातलं गाव आहे ते. गाणग म्हणजे तेली, तेल्याचा घाणा ज्या ठिकाणी आहे ते गाणग असा कन्नड शब्दाचा शब्दकोश अर्थ आहे. पण गुरुचरित्र आपल्याला सांगतं की तसं नाही आहे ते. इथे एक हा अग्रहार आहे आणि इथे एक सहस्र ब्राह्मणांची वस्ती होती. हे वेद पठण करणाऱ्याचं स्थान आहे. ही गुरुचरित्राची साक्ष आहे, अशा उभ्या आहेत त्याच्यामध्ये. आणि अग्रहार म्हणजे राजाने ब्राह्मणांना वेद पठणासाठी, वेदविद्येसाठी नेमून दिलेली फुकट जागा, आजच्या भाषेत स्थान, आजच्या भाषेत कॉलनी. तर गाणगापूरचा हा इतिहास आहे. शतकानुशतक हा वेद पठण करणाऱ्या ब्राह्मणांचं हे स्थान आहे. आणि वेद पठण करणं हा तर श्री गुरु अवताराचा परमविशेष आहे. तो सायनदेवाला श्री गुरूंनी काशी यात्रा सांगितली. काशी यात्रा सांगण्याच्या पूर्वी काय झालेलं आहे की तू जा गाणगापूरमधून, थंडी वाजते, वारा आहे, थंडगार वारा आहे, अगदी थोडंसं आगरी घेऊन ये. तो आग्नेय घेऊन आला. ते 2 साप त्याच्याबरोबर होते बाजूला, हे दिले. ती कथा आलेली आहे 40व्या अध्यायामध्ये दर्शनाला. आणि मग ते ज्या ठिकाणी पुन्हा प्रदेशामध्ये भूप्रदेशात गेले ती स्थानं आधी गाणगापूरला आहेत. तर तो ब्राह्मण येत असताना सायनदेव धावत पळत आला, भ्याला तो दोन्ही बाजूला ते 2 महानाग पाहिल्यानंतर. तर त्याला तो जसा गाणगापूरला संगमावर यायला लागला तसतसा त्याला काय दिसलेलं आहे की सगळे ब्राह्मण असे वेदभत्ते बाजूला बसलेले आहेत, श्री गुरु मधोमध आहे आणि वेदध्वनी चालला आहे. ओवी आहे तशी ती त्या तऱ्हेची. आणि जवळून पाहता कोणीच नाही, एकटे गुरु आहेत. याला आपण काय म्हणू? म्हणजे सायनदेवाला जे दर्शन देऊन राहिलेले की वेद श्रवण करणारे श्री गुरु, अखंड वेद श्रवण करणारे श्री गुरु. हीच गोष्ट काल आपण पाहिली स्वात्मसौख्यामध्ये. नरसिंह सरस्वती वारंवार सांगून राहिलेले की दत्तात्रय अखंड वेद पठण करतोय. म्हणजे श्री गुरु अवतार मातेला त्यांनी वेद पठण करून सांगितले. मातेने तू नुसते कर, वेद पठणाला सुरुवात केलेली. तर वेदाचं पठण, वेदाचं अध्ययन, वेदाची परंपरा हे तर श्री गुरु अवताराचं परम वैभव ते आपल्याला देऊन राहिलेले आहेत. अगदी मनसोक्त भरभरून देऊन राहिलेले आहेत. ते दोन्ही हाताने, दोन्ही कानाने, वाचेने आपण किती घ्यायचं हा तुमचा आमचा प्रश्न आहे. तर असे गुरु गाणगापूरला आलेले आहेत. म्हणजे मुळामध्ये गाणगापूर हे वेदवत्त्याचं एक प्रचंड असं ठिकाण आहे. आणि वेद पठण करणारे ब्राह्मण हे अत्यंत सत्शील आहेत, पवित्र आहेत, तपस्वी आहेत. ऋषी म्हटलं तरी चालेल अशा योग्यतेचं आहे. म्हणून माझं ठिकाण दत्तात्रय कुठे जाईल? दत्तात्रय ज्या ठिकाणी जाईल, ज्या ठिकाणी वेद आहे त्या ठिकाणी. म्हणून ते गाणगापूरला आले. आणि दुसरं काय आहे गाणगापूरचा याचा आहे दुसरा अर्थ. त्याच्यातून दुसरा अर्थ ध्वनीत निघतोय गुरुचरित्रावरून. श्री गुरु श्री शैलाला निघाले. श्री गुरु हे शैलाला निघाले. ती तिथी, तो वार आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण याच्यावर विवेचन करू. ते केव्हा निघाले, कधी निघाले, कसं निघाले, हा एक ते मुद्दे आहेत त्याच्यातले. पण तिथे काय दिसतं, गुरुने सांगितलं की या निर्गुण पादुका इथे मी स्थान ठेवतो. निर्गुण पादुका त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि निर्गुण पादुका ठेवल्यानंतर प्रत्यक्ष जाण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी गणेशाची स्थापना तिथे केली. आजही ते गणेशाचं ठिकाण आहे. म्हणजे श्री शैलाला जात असताना चिंतामणी गणेश त्या ठिकाणी श्री गुरूंनी स्थापन केलेलं आहे. तुम्ही जर गाणगापूरला गेलात, कधी कोणी गेला असाल किंवा पुण्यात जाल तर ते
त्या निर्गुण पादुका तिथे स्थान आहे. मग हे चिंतामणी गणेश का त्यांनी ठेवला? श्रीशैलाला गुरु जात असताना म्हणजे संपूर्ण गुरुचरित्राचं आपण असं पाहिलं तर गुरुचरित्राने कोणत्या तरी देवतेची स्थापना केली आहे का? हे शिवाचं मंदिर आहे, विष्णूचं आहे, हे दत्ताचं आहे, हे अमक्याचं आहे, तमक्याचं आहे, असं एक तरी ठिकाण आहे का की श्री गुरूंनी स्थापना केलेली आहे? पण इथे मात्र गणेशाची स्थापना केलेली आहे आणि ते निघालेले आहे. कारण काय? कारण सरळ आहे. आपण गणेश अथर्वशीर्ष म्हणतो आणि गणेश हा गणेश अथर्वशीर्षाची देवता आहे, अखंड देवता आहे. आणि त्याच्यामध्ये कोणतं आहे? ओम गम गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा अखंड मंत्र म्हणा बरं. विदर्भातले ते गजानन महाराजचा अखंड मंत्र म्हणत होते. मग का अडाणी लोकांना की गणगण बोलतोय, तो गणेश अथर्वशीर्ष गणेश गायत्री गात होता तो गजानन महाराज. तसं इथे हा गणेश अखंड गायत्री करतोय ना, गणेश गायत्री. आणि गणेश गायत्री ज्या ठिकाणी अखंड चाललेली आहे ते गणाचं गाणं होईल की तेल्याचा ठाणा होईल याचा विचार आपण करा. म्हणून गाणगापूरला आमचं स्थान गाणगापूर आहे याची ही 2 कारणं संभवतात असं माझं अल्पमत आहे. याचा आपण जरूर विचार करा. आणि म्हणून ते गाणगापूरला आले. ही गाणगापूरला त्यांच्या आगमनाची आणि तिथे काम करण्याची फार मोठी एक संभावनीत आहे असं आपल्याला दिसतंय. अजून गाणगापूरला जे काही चमत्कार झाले, ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या सर्व त्या ठिकाणी गुरुचित्रामध्ये आपल्याला आढळते. पण त्या आढळत असताना त्याच्यात काशी यात्रेचा अध्याय आलेला आहे अतिशय महत्त्वाचा. त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीचा आलेला आहे, अनंत चतुर्दशीचा आलेला आहे. त्याच्यानंतर इतर लोकांचे काही होते त्यांच्यावर श्री गुरूंनी कृपा केली. 2 नरहरी शिष्य त्यांना येऊन मिळाले त्यांचा आहे. पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक तो यवन बादशाह जो श्री गुरूचा शिष्य झालेला आहे. आणि ईश्वर नाम संवत्सरू ईश्वर संवत्सर चालू असताना शके 1379 बरं. हा जो बादशाह जो आहे हा बिदरचा आहे, जन्मापूर्वीचा हा रजक आहे. हा रजक बादशाह श्री गुरूच्या दर्शनाला आलेला आहे. आणि याला पाहिल्याबरोबर श्री गुरु काय म्हणतात आहे, कारे रजका कोठे अससी बहुत दिवसासी भेटलासी. अरे तुझ्यात माझं बरेच भेट झालेलं, तो पूर्वजन्मीला भेटला आहे त्याच्यात. पण श्री गुरूचा अखंड अवतार आहे. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला काय म्हणतात आहे, जेव्हा भगवंताने सांगितलेलं आहे की मी तुझ्या जन्माचा साक्षीदार आहे, मी सनातन शाश्वत आहे. तर श्री गुरु शिष्याचे आणि तुमच्या आमच्या जन्माचे साक्षीदार आहे, जन्मोजन्माचे. ते अखंड आहेत, सतत आहेत, सनातन आहेत. आपण काय देऊन चालू की त्यांचा जेवढा वेश आहे तेवढेच ते आहेत. त्या वेशाने ते आपलं कार्य करतात, ते आपल्याला दर्शन देण्याचं. आपण त्यांना वेश नाही देऊ शकत, ती आपली हिंमती नाही आहे, ती आपली क्षमताही नाही आहे. तर त्यांनी जो संन्यासाचा वेश धारण केलेला आहे तर संन्यासाच्या याच्यातलं तेव्हा आपली परंपरा कोणची आहे, तेव्हा मी शांकर परंपरेतला आहे, शृंगेरी परंपरेतला आहे. हा आमचा वंश स्वानंद वंश आहे. हा आमचा वंश स्वानंद आहे. महाराजांनी गुरुचरित्राची परंपरा दिली आहे, स्वात्म सौख्यातही सज्जन परंपरा दिली आहे. पण सुरुवातीलाच ते ओळखत आहे मी स्वानंद वंशातला संन्यासी आहे. हा स्वानंद काय? हा स्वानंद म्हणजे गणेश अथर्वशीर्षाने रुद्राने परिणत होणारी ब्रह्मविद्या, आनंद, समाधी अवस्था, या अवस्थेचा हा वंश आहे. या वंशातले जे सगळे पुरुष आहेत ते सगळ्यात श्रेष्ठ महान तपस्वी आहेत, योगी आहेत, योगेश्वर आहेत, ऋषीश्वर आहेत. ऋषीश्वराच्या वरची पारी साक्षात परमेश्वर परमात्मा त्यांच्या रूपाने या ठिकाणी येत आहे आणि त्यांनी आपलं संपूर्ण कार्य केलं आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, संन्यासी आहेत ते गुरु महाराज आणि खाली नुसती तुंगभद्रा किंवा कृष्णा जर ओलांडली तर विजयनगरचं राज्य आहे.
त्यावेळेस दुसरा विजयनगरचा राजा देवराज दुसरा राज्य करतोय. इकडे श्री गुरु गाणगापूरमध्ये काम करतात आहे. आणि विजयनगरचे राजे हे परम हिंदू धर्मीय होते. साधू संन्यासांची पूजा अर्चा करणारे होते. विद्यारण्याने ते नगरच वसवलेले आहे आणि म्हणून संन्यासी परंपरेबद्दल त्यांना मोठा आदरच नाही, त्या परमश्रद्धा होती. श्री गुरूंनी नुसतं त्यांच्या राज्यात पाऊल जरी टाकलं असतं तरी त्यांची सोन्याच्या अंबारीमधून राजाने मिरवणूक काढली असती. एवढं मोठं श्री गुरूचं सामर्थ्य आहे. कधीही गेले नाही, कधीही गेले नाही. म्हणजे एखादं असलं की हा राजा आपला शिष्य होऊ शकतो, तो कोट्यावधी रुपयाचं धन किंवा संपत्ती मिळायची, मठाला जागा काय मिळालं नसतं, सगळंच मिळालं असतं, काही केलं नाही, नदीच ओलांडली नाही आणि शेवटपर्यंत बहामनी राज्यात राहिलेत. कारण एकच, मुस्लिम राज्यामध्ये जी आपली हेळसांड होत होती, आपल्या परंपरेचा जो नाश होत होता, ती परंपरा पुन्हा जागृत करणं. श्री गुरूचं कार्य जर कोणी विचारलं तर माझ्यासारखा अडाणी मनुष्य एवढंच म्हणेल की नवजागृती करणं. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये इथले सगळे लोक राहत असताना धर्मावर संकट आलेले आहे, विद्येवर आलेलं आहे, जीवनमूल्यावर आलेले आहे, स्त्रीवर्ग सुरक्षित नाही, कोणाचंच जीवन सुरक्षित नाही, अशा त्याने मठाचा विध्वंस, परंपरेचा विध्वंस मुस्लिम राजे आणि सगळे ते सुफी करीत असताना त्यांना पुन्हा उभं करायचं, त्यांच्यात पुन्हा जागृती निर्माण करायची, त्यांना पुन्हा धर्माचं ज्ञान द्यायचं. आणि म्हणून हे धर्माचं ज्ञान सगळ्यांना दिलं तर सगळ्यांना ते पचत नाही, म्हणून त्यांनी निवडक सिलेक्टेड व्हेरी फ्यू काही निवडक लोकांना दिलं तर ते मग पुढे त्या परंपरा चालवतात. म्हणून त्यांचे जे सर्व शिष्य आहेत, सात संन्यासी आहेत आणि 4 गृहस्थाश्रमातले, तसे अगणित असतील. पण अगदी थोड्या शिष्याला कार्यकर्त्यांसाठी उभं केलेलं आहे. जन्मभर बहामनी राज्यात राहिलेले आहेत आणि बहामनी राज्यातून काय केलं आहे, त्या बादशाहाला सांगितलं की हे राजा, तुझी प्रजा ही हिंदू आहे आणि हिंदू प्रजेचे न्यायनिवाडे, दिवाणी न्यायनिवाडे असतात, खटले असतात, वारसा हक्काचे प्रश्न असतात, हे सगळे प्रक्रिया असते व्यवहारातली आहे. हे कोणत्या नियमानुसार लावाल तुम्ही? आजचे सगळे जे नियम लागतात किंवा कायदे आहेत हे कोणत्या नियमाला लागतील? तुम्ही आम्ही एकमेकांना सांगू की भारतीय घटनेनुसार, असंच बोलू की नाही आपण. त्यावेळेस ते मुस्लिम राज्य होते, ते काय करायचे, शरीरत हा जो मुस्लिम धर्माचा धर्मग्रंथ आहे न्यायनिवाड्याचा, म्हणजे प्रश्न हिंदूंचे, न्याय कोणाच्या भूमिकेतून, मुस्लिम धर्मग्रंथाच्या भूमिकेतून. याच्यात संगती आहे की विसंगती आहे? ही घटना गुरुने त्या बादशाच्या नजरेला आणून दिली आणि त्याला सांगितलं की तुझ्या नगरामध्ये धेनू हत्या होतात, आम्ही येणार नाही. त्या बादशाने धेनू हत्या बंद केली आहे, गोवध बंदी केली आहे ते नगरामध्ये. तर अल्लाउद्दीन बहामनी पहिला मुस्लिम बादशाह आहे तो, गोहत्ती बंदी करणारा आणि शरीरत कायदा रद्द करून हिंदू धर्माच्या कायद्यानुसार हिंदूंचे प्रश्न सोडवणारा, हिंदू परंपरेचे प्रश्न सोडणारा, म्हणजे हेच वारसा हक्काचे होते. हे कार्य श्री गुरूंनी बहामनी राज्यात केलं. याचं होणार की तुम्हाला हे सगळ्या कल्पना आहेत, याला इतिहासाचा आधार आहे. जेव्हा मोगल दक्षिणेकडे आले आणि त्यांनी विजापूरचे आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही नष्ट केली, तेव्हा त्यांचा आरोप काय होता यांच्यावर की हे हिंदू प्रजेचे सगळे न्यायनिवाडे हिंदू पद्धतीने करतात. हा औरंगजेबाचा आक्षेप आहे. हे मुसलमान पद्धती, राजा मुसलमान असताना तो हिंदू धर्मानुसार यांचे काम करतोय, हे का करत नाही, म्हणून मुघलांनी त्यांची राज्य बुडवलेली आहे. असे धर्माने ते मुसलमान होते. तर श्रीगुरूंनी क्रांती केलेली आहे. हा बदल श्रीगुरूंचा आहे की राजा तुझी प्रजा अशी आहे, त्या प्रजेचे जे नियम आहे, परंपरा आहे, त्याचा तो आदर कर. कमीत कमी त्यांच्या ह्याच्यामध्ये मध्ये करू नको. आणि म्हणून बहामनी राज्यामध्ये गोवध बंदी होती, म्हणजे अल्लाउद्दीन अहमदच्या काळामध्ये. अशा त्या बादशाला
श्री गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे. आणि ज्ञान दिल्यानंतर ही गोष्ट आपल्या बिदरच्या राजवाड्यातली आहे. आणि अजून एक कथा याच्याबद्दल मी बिदरला मुद्दाहून त्याचं थडगं पाहायला गेलो होतो की त्या राजाचा जर आपल्याला काही इतिहास कळाला तर आपण निश्चिती घेईल. तर 3 एप्रिल शके 14 ते इसवी सन 1454 असं त्याच्यावर लिहिलं होतं. फारसी भाषेत लिहिलं होतं. ती मी तारीख उतरून आणली आणि त्याच्यावर मग ते घडवून काढलं. आणि पुढे 3-4 महिने श्री गुरु शैलाला गेलेले. म्हणजे इतिहासाशी ते बरोबर जुळतं आहे आपल्याला अगदी. तर हे सर्व आपण पाहिलं. त्या बादशाला त्यांनी ज्ञान दिलेले आहे. आणि ज्ञान दिल्यानंतर श्री गुरु श्री शैलाला गेलेले. आणि शैलाला ते सरळ गेले असे नाही. 15 अध्याय आपण पाहिला तर 15 अध्यायामध्ये त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना सांगितलं की तुम्ही तीर्थयात्रेला जा. आणि कोणकोणत्या तीर्थाला जा हा याच्यासाठी सगळ्यात श्री गुरु चैतन्याचा 15 अध्याय आहे. श्री शैलाला जे बरोबर नेलेलं आहे ते फक्त 4 जण आहेत. सायनदेव, नरहरी, दुसरा नरहरी आणि सिद्ध. हे 4 जण तिथे आहेत बरोबर. आणि त्या शिष्यांना सांगितलं आहे की आपण आपली भेट बहुधान्य संवत्सरी श्री शैलाला होईल. ते संन्यासी शिष्य आहे ना, तर 15 अध्यायामध्ये बहुधान्य संवत्सराचा उल्लेख आहे. म्हणजे तिथे श्री गुरु त्यांना सांगतात आहे की मी बहुधान्य संवत्सरात श्री शैलाला आहे. आणि मी ते गणित केलं की ईश्वर संवत्सर झाल्यानंतर बहुधान्य संवत्सर आहे. आणि ईश्वर संवत्सर 1379ला आहे. आणि 1379ला या भाष्याची भेट घेतलेली आहे. त्यावेळेस 12 वर्षांनी येणारा सिंहस्थ आलेला आहे. आणि 12 वर्षांनी आणि सिंहस्थाला श्री गुरु गोदावरीवर गेलेले आहे, स्नान केलेलं आहे. आणि मग ते श्री शैलाला गेले. आणि त्या कृष्णेच्या पात्रातून जात असताना तो प्रसंग गुरुचरित्रकाराने अतिशय सुंदर तऱ्हेने अतिशय अप्रतिम शब्दामध्ये मांडलेला आहे. काय त्याचं वैभव करावं आपण. त्याला काव्य जगाच्या इतिहासात असा काव्याच्या दृष्टीने एकही प्रसंग नाही की जो हा प्रसंग श्री गुरुच्या शैलयात्रेच्या निमित्ताने गुरुचरित्राने नमूद केले आहे. अहो प्रचंड कृष्णा नदी आहे, पातळामध्ये सगळी खालून वाहते आहे. शांत आहे, सगळं निसर्ग प्रसन्न झालेला आहे. माघ महिना आहे. 4 जण शिष्य आहे. आणि त्या शिष्यांना काय म्हणतात आहे श्री गुरु, अतिशय शांत निरव असं वातावरण आहे. आणि अशा शिष्यांना ते असं म्हणतात आहे, आम्हाला पलीकडे जायचं आहे, आमची सोय करा, आसन करा. तर गुरुची इथं काय म्हणतात, जाती शेवंती कल्लारी, याची फुलं आणली, शेवंतीची फुलं आणली, रानवण होतंच ते सगळं. आणि ते फुलं आणल्यानंतर त्याचं आसन केलं. आणि ते आसन गंगेमध्ये जे पाताळामध्ये असतं ते गंगा म्हणतात. तर त्या गंगेमध्ये कृष्णेमध्ये विराजमान झालं. आणि त्या फुलाच्या आसनावर श्री गुरु बसले आहेत. आणि श्री शैला चालले याच्यामध्ये चाललेले आहे. तर असं दृश्य जगाच्या इतिहासामध्ये कुठेतरी आहे का? तुमच्या आमच्या भाषेमध्ये, आजच्या लोकांच्या हे जे अतिशय पाखंडी आहे त्यांच्या भाषेमध्ये, बुद्धिवादाच्या भाषेमध्ये हे सर्व गुरुच्या शेवटचा अर्थ आहे. आपण त्यांचंही मत मान्य करू. पण तुम्ही आम्हाला एवढं तर सांगा आहे बुद्धिवाद्यांनो की फुलाचं आसन करून एक व्यक्ती चाललेला आहे आणि तो नदीमध्ये बुडत नाही. तुमचा बुद्धिवाद कुठे राहिला आहे? थोडंसं पाण्यात टाकलं तर आपला हात झालं तर पाणी हे करत नाही, आपण खाली जातो. आपण गंगेमध्ये हरिद्वारला पाय टाकलं तर गंगेच्या ओढ्यावर आपला हात आणि पाय वाहून जायला लागतात. इतके वेग असतो पाण्याला. आणि इथे पाण्यापासून श्री गुरु निघून झालेले आहे. जगाच्या इतिहासातलं असं काव्य नाही. अशा स्वरूपाची श्रेष्ठ अवस्था समाधी अवस्थेमध्ये हे श्री गुरु त्यांच्या रूपाने तिथे दिसत आहे. आणि शेवटी ते नावाड्यांना सांगतात आहे की आम्ही श्री याच्यामध्ये चाललो आहे, कर्दळी वनात चाललेलं आहे. आपल्याला असं दिसेल, आता मी सांगता एक विवेचन केलं की श्री गुरु हे श्री शैलाला गेलेले आहेत. नावाड आणि त्यांना जाताना पली तीरावर जाताना तिथे ते नावाडी भेटले ते. आणि त्या नावाड्यांना त्यांनी श्री गुरूंनी
सांगितलं की आम्ही आमच्या स्थानाला जात आहोत, आम्ही आमच्या मूळ स्थानाला जात आहोत आणि तुम्ही संगीताने पूजेने माझी भक्ती करून वंशवंशाने सुखी व्हावं असा आशीर्वाद दिला. आणि श्री गुरु त्या वनामध्ये गुप्त झाले, तिथे निघून गेले. पण ते करत असताना गुरुचरित्राने एक अतिशय बारकावा पण महत्त्वाची गोष्ट तुमची आमच्या नजरेला येईल अशी नमूद केलेली आहे. ती अशी की नावाड्यांनी गुरूंना काय पाहिलं, कसं पाहिलं, ते इतरांसारखं पाहिलं तसं त्यांनी पाहिलं, तसं त्यांनी नमूद केलं. पण गुरुचरित्रकार तिथे असं म्हणतात की नावाडे आम्हाला असं बोलतात आहे आणि ही बातमी त्यांना सायनदेवाकडून मिळालेली आहे. तो पुरावा आहे. सिद्ध आणि सायनदेव तिथे दोघे होते आणि हा सरस्वती गंगाधर आहे, हा दोघांशी संबंधित आहे. म्हणजे याचं हे बोलणं सप्रमाण आहे असं मला सांगायचं. तर ते दोघं जण का सांगून राहिले आहेत ते नावाडी त्यांना की त्यांच्या चरणी आम्ही सुवर्ण पादुका पाहिल्या आणि मी जेवढ्या गुरुचरित्राच्या प्रती पाहिल्या त्या प्रती पाहत असताना हा मुद्दा मी अवश्य पाहत असे की तिथे सुवर्ण पादुका पाठ आहे का, की एखाद्या लेखकाने घुसाळून दिला आहे का. तर जेवढ्या प्रती मी हस्तलिखित प्रती पाहिल्या गुरुचरित्राचं संपादन करीत असताना त्या सगळ्या प्रतीमध्ये श्री गुरुच्या पायामध्ये सुवर्ण पादुका होता असा उल्लेख आलेला आहे. तर हा सुवर्ण पादुका काय, संन्यासी असून सुवर्ण पादुका खरवा हा प्रश्न आणि हे विवेचन थोडंसं गोंधळात टाकण्यासारखे आपल्याला किंवा एखादा विकल्प येऊ शकतो आपल्या मनामध्ये, तसं नाही. तर हा नरसिंह सरस्वती शिवशंकर हा साक्षात नारायण आहे, हा परमेश्वर आहे, हा लक्ष्मीपती आहे आणि सुवर्ण हे लक्ष्मीचं परमवैभव आहे. सोनी रंगाची आहे ती देवी म्हणून ते सुवर्ण आहे. आणि म्हणून लक्ष्मी सहित असलेला हा शिवशंकर, पार्वती सहित असलेला हा शिवशंकर आतापर्यंत राहत होता. पार्वती शक्ती गुप्त रूपात होती, शिवप्रकट रूपात होता. आणि म्हणून असं हे सुवर्ण पादुकामधून अर्थध्वनित होतो हे आपल्याला याच्यामधून दिसून येत आहे. कर्दळीवन म्हणजे कर्दळीचं पान ज्याला आपण म्हणतो, केळी वगैरे असं नाही. कर्दळी हा बांबूचा एक प्रकार आहे, त्याचं ते वन आहे आणि ते भिजलं तर दलदल निर्माण होते. आणि कर्दळी वनामध्ये तुमच्या आमच्या उंची एवढे असे उंचवटे आहेत, त्याच्यात ते सगळी साप नाग वगैरे आदी आहेत. अतिशय गड आहे, निबिड असं अरण्य आहे. आणि अशा त्या अरण्यामध्ये श्री गुरु झालेले बहुधान्य नाम संवत्सर शुक्रवार पुण्य दिवस माघ वद्य प्रतिपदा. शकाचा उल्लेख नाही, गणिताने केला तर तो शके 1380 मध्ये येतो. आणि या माघ वद्य प्रतिपदेला श्री गुरु हे गुप्त झालेले आहेत आणि म्हणून याला श्री शैल यात्रा म्हणतात. श्री शैल यात्रा का, तर श्री शैलाचं प्रख्यात शिवलिंग तिथे आहे, शिव मल्लिकार्जुन हे प्रख्यात ठिकाण आहे. अशा त्या म्हणजे श्रीगुरु अवताराचा जो आपण विचार करावा तर काशी क्षेत्र संपूर्ण अध्ययन, संन्यास प्राप्ती, नंतर खाली येताना नाशिकला आलेले आहेत, त्र्यंबकेश्वरला आलेले आहेत. ते त्र्यंबकेश्वर ते खाली उतरतात आहे. तत्पूर्वी श्रीपाद श्री वल्लभदेव गोकर्णाला गेले आहेत, ते तिसरं क्षेत्र आहे. आणि चौथं क्षेत्र आहे श्री मल्लिकार्जुन शिव. ही चारही क्षेत्र शिव आहेत, शिवकेंद्र आहे. आणि चारही केंद्राशी श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे भ्रमण करतात आहे, हे कार्य करतात आहे. कारण शिवरूपाचं ते मूर्तिवंत तुम्हा आम्हाला दिसणारं असं ते दैवी रूप आहे. त्या दैवी रूपाला आपण वंदन करू आणि हे आपलं विधान करू.